नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत आणि साम टीव्हीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊयात राज्यभरातल्या हवामानासंदर्भात. राज्यात सध्या सगळीकडे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे, पण असं असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा सुद्धा आटू लागलेला आहे. सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणी साठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे आणि त्यात पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक आहे. सध्याच्या साठ्यावरती पुढचे 2 महिन्यांहून अधिकचा काळ काढायचा आहे आणि म्हणून आता पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलेलं आहे. नेमकं पाहूयात की राज्यातील विभागनिहाय जलसाठा कसा आहे. अमरावतीमध्ये 50% जलसाठा आहे, कोकणातही सारखीच परिस्थिती आहे. तर नाशिकमध्ये 43% पाणी साठा शिल्लक आहे. नागपूर विभागात 41% पाणी साठा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ 40% पाणी साठा शिल्लक आहे. तर पुण्यात सर्वात कमी 36% पाणी साठा आहे. दरम्यान मुंबई आणि ठाण्यासाठी दिलासादायक बातमी आहे, कारण मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा आहे आणि म्हणून सध्या पाणी कपातीची काही शक्यता नाही आहे. पण वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे आणि साठा कमी झाला तर पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं. त्यामुळेच पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की जी धरणं मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करता त्यांच्यामध्ये समाधानकारक पाऊस आहे, त्यांच्या पाणी सध्या आहे आणि पण बाष्पीभवन जर झालं तर हा पाणी साठा कमी होऊ शकतो आणि इतर राज्यांमध्ये जे चित्र आहे तेच मुंबई ठाण्यात सुद्धा दिसू शकतं. त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे आणि जलसंपदा विभाग सुद्धा या संदर्भात सतर्क झालेला आहे. योग्य ती उपाययोजना केली जाते. आणि यानंतर आपण वळतोय ठाकरे गटासंदर्भातल्या बातमीकडे. राजकीय बातमी आहे. मुंबईमध्ये पाणी प्रश्न पेटलाय आणि त्यावरून ठाकरे गट सुद्धा आक्रमक झालेला आहे. आजपासून शिवसेनेचा महापालिका कार्यालयांवरती हंडा मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी टंचाई आहे आणि दूषित पाणी पुरवठा केला जातोय आणि याच बाबत पाणी पुरवठा करून सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. त्यावेळी मुंबईतील पाणीबाणीचा निषेध करण्यात येणार असल्याचं कळत आहे आणि या सगळ्या आंदोलनाचं खरं तर नेतृत्व करतायत आदित्य ठाकरे. तर सविस्तर बातमी आपण पाहिल्या. यानंतर बातम्यांचा झटपट आढावा टॉप 100च्या माध्यमातून. रणजित कासलेच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्ट प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं भाष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावाच बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केलाय. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5 ते 10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर आली होती असंही कासले म्हणाले. आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं असं म्हणाले आहेत करुणा शर्मा. धनंजय मुंडेंचे काळे कारनामे केवळ वाल्मिक कराडकडे आहेत आणि त्यामुळे 5 कोटी ही छोटी रक्कम आहे, ते लोक 100 कोटी सुद्धा देऊ शकतात असा गंभीर दावाच करुणा शर्मांनी केलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सुद्धा कासले यांच्यावरती टीका केली आहे. कासले हा माणूस अतिशय विक्षिप्त आहे. हा माणूस सायबर विभागात आहे. सायबर विभागातील अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी हे केलं जातं याची टीका दमानी यांनी केली आहे. तर वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. रणजित कासले किती खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे माहीत नाही, पण कराडच्या जवळचे लोक त्याला संपवण्यासाठी एन्काउंटर सुपारी देऊ शकतात हा दावा देसाईंनी केलाय. मुंबईमध्ये भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे.
मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सुरू आहे आणि त्यामुळे आशिष शेलारांच्या जागी नवा अध्यक्ष कोण याचीच उत्सुकता आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि लेखक अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे IAS महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी अनिल थत्ते यांच्या पुस्तकांचा संदर्भ देऊन केला होता. तर आरोप होत असल्यानं बदनामी होते, त्यामुळे आता न्यायालयामध्ये कायदेशीर लढाई देणार असं गिरीश महाजन म्हणाले. तर ते इंग्लिश मीडियमचं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं पोट्ट आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी रोहित पवारांना दिलंय. गुलाबरावांच्या वक्तव्यावरती रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थी फुटले नाही तर ED CBI लावणार का असा टोला लगावला होता आणि त्यावरच गुलाबराव पाटील संतापले. छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद थांबता थांबत नाहीये. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद विकोपाला गेलाय. चंद्रकांत खैरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दांडी मारली आहे, तर कालच्या मेळाव्याबाबत अंबादास दानवेंनी सांगितलंच नाही आणि या तक्रारीवरून उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी केली आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरेंवरती गंभीर आरोप केलेत. लोकसभेच्या निवडणुकीत भुमरेंनी 220 कोटी वाटले, लोकांना दारू पाजून ते निवडून आले असा गंभीर आरोपच खैरेंनी केलाय. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले 10 महिन्यानंतर एकाच व्यासपीठावरती आलेत. माणगाव इथल्या यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आलेत आणि यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. रायगडमधला महायुतीतला वाद आता शिगेला पोहोचलाय. निवडणुकीत सुनील तटकरेंनी मदत केली असल्याचा आरोप शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. आधीच रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तव सुद्धा जात नाही आणि त्यातच आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेत केलेली ही टीका जी आहे, त्यामुळे आता वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठी घोषणा केलेली आहे. टोलबाबत मी येत्या 15 दिवसांत पॉलिसी आणणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तक्रार राहणार नाही असं गडकरी म्हणाले. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलेलं आहे. आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवतो असं म्हणत राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवरती निशाणा साधलाय. मंत्री जयकुमार गोरेंनी नाव न घेता शरद पवारांवरती आरोपांचा भडीमारच केलाय. 2009च्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा आरोप जयकुमार गोरेंनी केलाय. सांगलीच्या मिरजमध्ये काँग्रेसला खिंडार पडलं असून अनेक आजी माजी सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे आणि या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे मिरजमध्ये काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकलाय. समीर शेडगे यांनी सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळे कधी काळी कोकणात एखादी वर्चस्व असलेला ठाकरे गट आता बॅकफूटवरती गेलाय. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या नेतृत्वात भाजप काँग्रेस नेत्यांचं एकत्रित पॅनल असणार आहे. काँग्रेसचे दीपक माने, सुरेश हसापुरे तर बाळासाहेब शेळके यांनी कल्याण शेट्टींच्या पॅनलला पाठिंबा दिलाय. पण माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. बीडमध्ये गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो अतिवेगात चालवणाऱ्या ड्रायव्हरला जमावानं चांगलाच चोप दिला. ड्रायव्हरला थांबवलं असता तो दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आलं
आणि त्याला जाब विचारला असता तुझ्या सकट 4-5 जणांना उडवतो असं त्याने म्हणताच उपस्थित असलेल्या जमावातील काहींनी त्याला चोप दिला. पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उपटल्यात. धायरी भागातील रिद्धिसिद्धी पॅराडाईज रोडवूड सोसायटीत पार्किंगच्या जागेच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली आहे. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुण्यातील धानोरी भागामध्ये असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मनी हायस्ट सारखी घटना घडलेली आहे. हातात शस्त्र घेऊन 3 मुखवटेधारकांनी इमारतीतील घरांची रेकी केली होती आणि आरोपी काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात कोयत्यासारखी शस्त्र घेऊन सीसीटीव्हीत कैद झाले. भांडूपमधील कुख्यात गुंडानं केलेल्या गुन्ह्याची कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केलाय. झिया अन्सारी असं गुंडाचं नाव आहे. तर त्याचा वाढदिवस असल्यानं त्यानं अनोखा केक बनवून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. पुढील गुन्हा काय असणार असा प्रश्न सुद्धा एका केकवरती होता. याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. आणि एक मोठी बातमी पाहतोय. बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे. नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाली तर घेतलेल्या पगाराची रक्कम सुद्धा वसूल केली जाणार आहे. आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेत. पराग, काय सांगाल, नेमकं कशी कारवाई केली जाते? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून साम टीव्हीने खरं तर बोगस शिक्षण भरतीचं प्रकरण जे आहे ते लावून धरलं होतं. नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकाची नियुक्ती झाली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आपण हा विषय सुद्धा लावून धरला होता. राज्यभरात म्हणजे एकट्या नागपूर जिल्ह्यात 580 जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे बॅकडेट मध्ये खरं तर ह्या नियुक्त्या केलेल्या आहे. अनेक शिक्षण अधिकारी जे आहे नागपुरातले ते मरण पावले होते. त्यांच्या नावानं सुद्धा सह्या केल्याचा हा सगळा प्रकार होता. त्यामुळे कुठेतरी मंत्रालय स्तरावर याची प्राथमिक चौकशी सुरू होती आणि प्राथमिक अहवालात जे आहे समोर सुद्धा आलं होतं. त्यामुळे हा सगळा जो आहे ज्यांनी हे अशा पद्धतीनं एरियस असो 5-5, 10-10 वर्षाचं की वेतन असो हे सगळं वसूल केलं जाणार आहे जर हे सगळे दोषी आढळले तर. कारण ज्या पद्धतीने शासनाची फसवणूक होती ती शासनाची फसवणूक झाली असल्यामुळे शासनाचं हे अशा पद्धतीचा दोषारोप सिद्ध झाल्यानंतर ते वसूल केली जाण्याची एक प्रक्रियाच आहे आणि हे सगळं वसूल केलं जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती जी आहे ती मिळते आहे. तसंच माजी आमदार जे आहे किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जे नागो गाणार आहे त्यांनी खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केली पाहिजे आणि त्याची मागणी सुद्धा केली जात आहे. तसंच मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणाला नक्कीच न्याय देतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे कुठेतरी साम टीव्हीने लावून धरलेला विषय जो आहे त्याला सुद्धा आता जो आहे लोकांमधून प्रतिसाद मिळतो आहे आणि कुठेतरी जे बोगस शिक्षक होते त्यांना न्याय मिळेल आणि साम टीव्हीने हा विषय लावून धरल्यामुळे यावर नक्कीच साम टीव्हीने या सगळा घोटाळा जो आहे हा पुढे आणला होता आणि त्यानंतर आता इम्पॅक्ट दिसतोय. सीएम कडून दखल घेण्यात गेलेली आहे आणि जर हे दोषी आढळले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाऊ शकते. धन्यवाद पराग, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली. तर नेमका हा घोटाळा काय हे जरा सविस्तरपणे पाहूयात. निलेश मेश्राम यानं बनावट अनुभव प्रमाणपत्र आणि बनावट मान्यता आदेश देण्यासाठी 10 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्र असतानाही मान्यता देण्यासाठी संजय बोदळकरनं कट रचल्याचा आरोप आहे. वरिष्ठ लिपिक सूरज नाईकनं बोदळकरला सहकार्य केल्याचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि एरोंडोल येथील 10 जणांची संस्थेनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती केली. या प्रकरणात नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदयभाई पंचभाई आणि जळगावचे माध्यमिक वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आणि यानंतर एक मोठी बातमी. राज्यातील थंड हवेचे ठिकाणं म्हटलं की महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा अशा हिल स्टेशनकडे आपली पावलं वळतात. मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांवरती पर्यटक आता उकाड्यानं हैराण झाली आहेत. तोरणमाळ, इगतपुरीमध्ये पारा 39 अंश सेल्सिअस वरतीच गेलाय तर लोणावळ्यात सुद्धा तापमान 38 अंशांवरती होतं. एकंदरीतच जी ठिकाणं
थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जातात त्या ठिकाणी सुद्धा आता उन्हाचा तडाखा बसतोय. म्हणून फिरायला नेमकं जायचं कुठं असा प्रश्न पर्यटकांना बसतोय. जरी ते फिरायला गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी उन्हाचे चटके त्यांना बसतायत आणि म्हणून त्यानुसार त्यांना सतर्कता बाळगावी लागणार आहे. उष्माघात होऊ नये यामुळे योग्य ती आपण काळजी घेण्याचंही गरजेचं आहे. आणि यानंतर पुन्हा बातम्यांचा झटपट आढावा. वाढत्या तापमानवाढीमुळे लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढत असतानाच दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढल्या आहेत. घाऊक बाजारामध्ये लिंबाचे भाव 100 नगांसाठी 400 ते 500 रुपये तर मे महिन्यापर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील गुणकारी पांढरा कांदा तयार झालेला आहे आणि या कांद्यांना बाजारामध्ये चांगली मागणी वाढू लागलेली आहे. 2 ते 2.5 किलो वजनाच्या एका माळीमध्ये 30 ते 35 कांदे असतात. प्रतिमाळ ही 80 ते 100 रुपये या दरम्यान विकली जाते. तर या पांढऱ्या कांद्याच्या माळी तयार करून शेतकरी आठवडी बाजारासह अन्य भागात विक्रीसाठी पाठवतात. रावेरनंतर यावल, चोपडा आणि जळगावात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला होता. याच गारपिटीमुळे केळीची पानं फाटली आहेत. तर पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले गहू, मकासह हरभरा धान्य सुद्धा पाण्यात भिजलेलं आहे. सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरा इथे एका व्यापाऱ्यानं उघड्या जागेवरती साठवलेल्या तब्बल 300 क्विंटल मक्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. मक्याचं पावसात भिजून तब्बल 50 लाखांचं नुकसान झालंय. मका काळा पडलेला आहे. तर शासनाने याबाबत दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिरूरमध्ये गारपिटीमुळे उभं पीक अक्षरशः आडवं झालंय. उन्हाळी बाजरी पीक मातीमोल झालंय. 15 शेळ्यांचाही मृत्यू झालाय. तर डोक्यावरचं छप्पर सुद्धा उडालेलं आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे इथल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. 10 एकर द्राक्ष शेती असून सुद्धा 3 एकर बागेचं नुकसान झाल्यामुळे तब्बल 30 ते 35 लाखांचं आर्थिक नुकसान झालंय. ग्राहकांना आता कॅनिंग केलेला अस्सल हापूस मिळणार आहे. हापूस आंबा बाहेरून चांगला दिसत असला तरी काही वेळा तो आतून डागा आलेला असतो. मात्र आता देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्था जामसंडे यांच्याकडून आंबा कॅनिंग करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईच्या पाणीबाणीवरती अखेर तोडगा निघालेला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली आहे आणि या बैठकीत तोडगा निघालाय. बैठकीनंतर टँकर असोसिएशननं संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. आणि आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवरती पडलेलं आहे. हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे आणि त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. पण मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसारच पूल बंद करण्याबाबत मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या सूचना आणि हरकती आल्या आहेत आणि या सूचना हरकतींच्या नुसार आता पर्यायी वाहतूक मार्गात बदल केला जाणार आहे. पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 4 ते 5 दिवसांनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.